100 स्क्वेअर फूट घराची किंमत 25 ते 35 लाख, 400 स्क्वेअर फूट घराची किंमत 1 ते 1.5 कोटी आणि या वस्तीचं नाव गरीबनगर. गेल्या 5 दिवसांपासून वांद्रे स्टेशनला लागून असलेल्या गरीबनगरमधल्या या अनधिकृत झोपड्यांचं पाडकाम सुरू आहे. न्यायालयाच्या परवानगीनंतर पश्चिम रेल्वेच्या जागेवर असलेल्या या अनधिकृत झोपड्यांवर कारवाई करण्यात आली. पण या फक्त बैठ्या झोपड्या नव्हत्या, तर तिथे 3 ते 4 माळ्यांच्या पत्र्याच्या बिल्डिंगीच उभ्या झाल्या होत्या. यातल्या काही झोपड्या या भाड्याने सुद्धा देण्यात आल्या होत्या. पण आता या झोपड्या पाडून तिथे वांद्रे टर्मिनसचा विस्तार करण्याचा प्लॅन पश्चिम रेल्वेकडून हाती घेण्यात येणार आहे. पण गेल्या कित्येक वर्षांपासून या गरीबनगरमध्ये लोक राहत आहेत. आता ज्यांच्या घरांवर कारवाई होते त्यांनी आपण 40 ते 50 वर्षांपासून इथं राहत असल्याचं सांगितलंय. तसंच आपल्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड अशी सगळी कागदपत्र असल्याचंही त्यांनी सांगितलंय. पण गरीबनगरच्या या झोपड्या वाढल्या कशा आणि आता ही जागा मोकळी केल्यानंतर पश्चिम रेल्वेचा पुढचा प्लॅन नक्की कसा आहे, त्याचा मुंबईकरांना नेमका कसा फायदा होणार, त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. वांद्रे स्टेशनच्या शेजारी 2300 चौरस मीटर म्हणजेच 57,000 चौरस फूट भूखंडावर गरीबनगरच्या या झोपड्या उभ्या राहिल्या होत्या. यातली काही जागा मुंबई महापालिकेच्या मालकीची आहे, तर काही जागा ही पश्चिम रेल्वेच्या मालकीची आहे. सुरुवातीला या जागी दलदल होती, नंतर त्यावर भराव टाकण्यात आला. या भराव टाकलेल्या जमिनीवर झोपड्या उभ्या राहिल्या. पण या झोपड्या फक्त बैठ्या नव्हत्या, तर तिथे 3, 4, 5 माळ्यांची एक मोठी माळ लागली होती. याच्या शेजारून हार्बर लाईनची रेल्वे लाईन जात असल्यामुळं या उंच झोपड्या रेल्वेच्या सुरक्षेला धोका होत्या. रेल्वेच्या ओव्हरहेड वायरला या मोठ्या झोपड्यांमुळे नुकसान होण्याची शक्यता होती. तसंच रेल्वे ट्रॅकला लागून असलेल्या या उंच झोपड्यांमुळे मोठा रेल्वे अपघात होण्याची सुद्धा भीती होती. त्यामुळेच हे अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी पश्चिम रेल्वेचे प्रयत्न सुरू होते. पण दलदलीच्या या जागेवर ह्या झोपड्या उभ्या कशा राहिल्या, तर याचं उत्तर आपल्याला मुंबईच्या इतिहासात सापडतं. 50-60च्या दशकानंतर मुंबईत मोठ्या प्रमाणात स्थलांतर वाढलं. गिरण्या, बांधकाम, हॉटेल, छोट्या कारखान्यांमध्ये कामासाठी उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून लोक मुंबईत येऊ लागले. पण राहायला स्वस्त घरांची कमतरता होती. त्यामुळे रेल्वे ट्रॅक, नाले, खाडी किनारे आणि सरकारी रिकामी जमीन यावर झोपड्या उभ्या राहू लागल्या. गरीबनगरचा भागही सुरुवातीला असाच तात्पुरत्या झोपड्यांचा होता. आता मुंबईतल्या वाढत्या शहरीकरणामुळे तिथे मोठ्या प्रमाणावर बिल्डिंगी उभ्या राहत होत्या. जुन्या चाळी पाडून तिथे टॉवर उभे राहायला लागले होते. त्यामुळे या बांधकामातून निघणारी माती, डेब्रीज, दगड, मुरुम हे या दलदलीच्या भागात टाकून या जमिनीवर भराव घालण्यात आला. हे सगळं एकाच वेळी झालं नाही, तर हळूहळू भराव टाकून ही जमीन स्थिर होत गेली आणि इथूनच भराव टाकलेल्या या रिकाम्या जागेत 15 ते 20 झोपड्या उभ्या राहिल्या. मुंबईतील अनेक झोपडपट्ट्यांचा विस्तार हा कम्युनिटी नेटवर्क्स म्हणजेच आधी आलेल्या लोकांच्या ओळखी आणि नातेसंबंधांवरून वाढला होता. गरीबनगरमध्येही तेच घडलं. 60 ते 80च्या दशकात मुंबईत मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत असताना वांद्रे, माहीम, धारावी, कुर्ला या भागांमध्ये मुस्लिम कामगार, छोटे व्यापारी, गारमेंट वर्कशॉप कामगार आणि हातमजुरी करणारे लोक मोठ्या प्रमाणात राहत होते. एखादा माणूस गावातून मुंबईत आला की तो आधी आपल्या नातेवाईक किंवा गावातील लोकांकडेच राहायचा. त्यामुळे एकाच समाजाची किंवा प्रदेशाची चेन मायग्रेशन तयार होत गेली. आता वांद्रे हे मुंबईतलं आलिशान उपनगर, त्यातही ते मध्यवर्ती भागात आहे. वांद्रे पूर्वच्या भागात सुरुवातीपासूनच मशिदी आणि मुस्लिम समाजाची वस्ती होती. त्यामुळे बाहेरून येणारे या समाजाचे लोक इथल्याच आपल्या नातेवाईक किंवा ओळखीच्या लोकांकडे राहायला लागले. पण मग नंतर एकाच घरात माणसांची गर्दी वाढल्यामुळे जागा कमी पडायला लागली. त्यामुळे बेहरामपाड्याला लागून असलेल्या या मोकळ्या जागेत अनधिकृत झोपड्यांचं जाळं पसरायला लागलं आणि त्यातूनच गरीबनगर ही एक नवीन झोपडपट्टी तयार झाल्याचं सांगितलं जातं. हळूहळू या झोपड्यांचा आकार आणि उंची दोन्ही वाढायला लागली. आता रेल्वे स्टेशन किंवा ट्रॅकच्या बाजूला झोपड्या वाढणं हे काही नवीन नाही. जर आपण मुंबईत बघितलं तर फक्त वांद्रेच नाही, तर उपनगरात अनेक रेल्वे स्टेशन किंवा रेल्वे ट्रॅक जवळ आपल्याला अशा झोपड्यांची रांग दिसते. शिवाय झोपडपट्टी पुनर्वसन सारख्या योजनांमुळे जर झोपड्या अधिकृत झाल्या तर कालांतराने त्या बदल्यात पक्क घर मिळणार हे माहीत असल्यामुळं झोपड्यांमध्ये लोक दाटीवाटीनं राहायला लागले. महाराष्ट्र स्लम एरियाज इम्प्रूव्हमेंट, क्लिअरन्स अँड रिडेव्हलपमेंट ऍक्ट 1971 नुसार झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाबद्दल काही नियम करण्यात आले, ज्यानुसार पुनर्वसन केल्याशिवाय झोपड्या पाडून तिथल्या कुटुंबांना बेघर करता येणार नाही असं ठरवण्यात आलं. त्यामुळे या झोपड्या वाढण्याचा वेग आणखीनच वाढला. आता 1991 मध्ये डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन्स नंतर झोपड्यांच्या पुनर्वसनासाठीची कट ऑफ डेट ही 1985 करण्यात आली. म्हणजेच या आधीच्या झोपड्या अधिकृत मानल्या गेल्या. इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे
की आता भाजपकडून काँग्रेसनं आपली व्होट बँक वाढवण्यासाठी अनधिकृत झोपड्या अधिकृत केल्याचा आरोप केला असला तरी 1995ला जेव्हा राज्यात पहिल्यांदा सेना भाजपचं सरकार आलं तेव्हा 1985 पर्यंत असलेली कट ऑफ डेट 1995 पर्यंत वाढवण्यात आली. मग 2009 मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी सरकारनं ही मर्यादा पुन्हा एकदा 2000 सालापर्यंत वाढवली. नंतर काही झोपडपट्ट्यांच्या बाबतीत कायद्यात 2011 पर्यंतची सूट देण्यात आली. आता हे सगळं वोट बँक पॉलिटिक्स असल्याचंच आजवर समोर आलंय. आता गरीबनगरच्या बाबतीत सुद्धा हेच आरोप झाले. बेहरामपाडा आणि गरीबनगर मधली मुस्लिम व्होट बँक ही काँग्रेससाठी हक्काची व्होट बँक झाली. त्यामुळे तत्कालीन खासदार सुनील दत्त यांनी वाढत्या अनधिकृत झोपडपट्ट्यांकडे दुर्लक्ष केल्याचं सांगितलं जातं. बोलभिडूनं गरीबनगरच्या तोडकामाबद्दल ग्राउंड रिपोर्ट केला तेव्हा तिथे एका महिलेनं सांगितलं की सुनील दत्त खासदार असताना जेव्हा तोडकामाची कारवाई करायला अधिकारी आले होते तेव्हा सुनील दत्त स्वतः बुलडोझरच्या खाली झोपले आणि त्यांनी या कारवाईला विरोध केला. सुनील दत्त 1984 ते 2004 अशा 20 वर्षात 5 वेळा मुंबई उत्तर पश्चिमचे खासदार झाले. गरीबनगर बेहरामपाडा हा परिसर त्यांच्याच लोकसभा मतदारसंघात असल्यामुळं सुनील दत्त आणि काँग्रेसनं या झोपड्यांमधली आपली व्होट बँक कायम सांभाळल्याचं सांगितलं जातं. इथे राहणाऱ्या रहिवाशांना पॅन कार्ड, आधार कार्ड अशी अधिकृत कागदपत्र सुद्धा देण्यात आली. त्या कागदपत्रांवर ॲड्रेस प्रूफ म्हणून याच अनधिकृत झोपड्यांचे पत्ते होते. काहींनी तर झोपड्यांची खोली भाड्याने देऊन पैसेही कमवायला सुरुवात केली होती. 80 ते 100 स्क्वेअर फुटाच्या घराचं भाडं 8 ते 10 हजारांच्या घरात असल्याचं काही जणांकडून सांगण्यात आलंय. त्यामुळे हे सगळं सरकारी मेहरबानीनं झाल्याचा आरोप होतो. आता गरीबनगर मधल्या झोपड्या पाडण्याची कारवाई पहिल्यांदाच हाती घेण्यात आली आहे का? तर नाही. याआधी अनेक वेळा मुंबई महापालिकेकडून गरीबनगर मधल्या अनधिकृत झोपड्यांवर बुलडोझर चालवण्याचा प्रयत्न झाला. पण 2009, 2011 आणि 2017 अशा तिन्ही वेळा झालेल्या अशा कारवाई दरम्यान बेहरामपाडा आणि गरीबनगरच्या झोपड्यांमध्ये आग लागल्याचा इतिहास आहे. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार या प्रत्येक आगीगडीत गरीबनगरमधील झोपड्यांची संख्या आणि उंची वाढत गेल्याचं सांगितलं जातं. त्यामुळेच या सगळ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. मुळात 2011 पर्यंत गरीबनगरच्या जागेचा नक्की मालक कोण याबाबतच संभ्रम होता. मार्च 2011 मध्ये जेव्हा गरीबनगरच्या झोपड्यांना आग लागली होती तेव्हा पश्चिम रेल्वेच्या तत्कालीन पीआरओंनी ही जागा 40 वर्षांपूर्वी मत्स्योद्योग विभागाला देण्यात आल्याचं सांगितलं होतं. पण एप्रिल 2011 मध्ये गरीबनगरची जागा ही रेल्वेच्या मालकीची असल्याचं सरकारकडून निश्चित करण्यात आलं. त्यानंतर या जागेचा ताबा मिळवण्यासाठी मुंबई महापालिका आणि रेल्वेकडून प्रयत्न सुरू झाले. 2017 पासून याबाबत वेगवेगळ्या कोर्टात केसेस सुरू राहिली आणि मग अखेर 9 वर्षांनी या अनधिकृत झोपड्या पाडण्याचा निर्णय झाला. आता या झोपड्यांच्या जागी जर रेसिडेन्शियल बिल्डिंग झाल्या असत्या तर त्यातील घरांच्या किमतीही मोठ्या असत्या. गरीबनगर झोपडपट्टीचा 1.3 एकरचा परिसर एका मोकळ्या जागेप्रमाणे असता तर FSI धरून 1000 ते 1200 कोटींचा प्रोजेक्ट झाला असता, असं वास्तुरचनाकार निखिल दीक्षित यांचं म्हणणं आहे. गरीबनगरमध्ये 100 ते 400 स्क्वेअर फुटांची घरं होती. म्हाडासारख्या अल्पदरात घर देणाऱ्या संस्थेकडून जर इथे घरांची उभारणी आणि विक्री झाली असती तर 100 स्क्वेअर फुटाच्या घराची किंमत 25 ते 35 लाख आणि 400 स्क्वेअर फुटाची किंमत 1 कोटी ते 1.5 कोटींच्या घरात गेली असती. हा आकडा खूप मोठा आहे. मात्र जर एखाद्या खासगी बिल्डरनं इथे इमारती बांधून घरांची विक्री केली असती तर याची किंमत 60 लाख ते 2 कोटी 40 लाखांच्या घरात गेली असती. आता या मोकळ्या झालेल्या जागेचा रेल्वेकडून कसा वापर होणार आणि त्याचा मुंबईकरांना कसा फायदा होणार ते बघूयात. या कारवाईमुळे सुमारे 600 कोटी रुपयांची बाजारमूल्य असलेली जमीन पश्चिम रेल्वेच्या पुन्हा ताब्यात येणार आहे. या ठिकाणी वांद्रे टर्मिनसचा विस्तार करण्याचा तसंच इंटिग्रेटेड रेल्वे कॉम्प्लेक्स उभारण्याचा पश्चिम रेल्वेचा प्लॅन आहे. मुंबई महानगर क्षेत्रात मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर सुमारे 50 जास्तीच्या लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करण्याची रेल्वेची योजना आहे. प्रवाशांची वाढती गर्दी पाहता मुंबईत अतिरिक्त टर्मिनल स्टेशन्स आणि अधिक प्लॅटफॉर्म्सची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यामुळेच पश्चिम रेल्वेला या जागेवरचं अतिक्रमण हटवून तिथे वांद्रे टर्मिनसचा विस्तार करायचा आहे. एकंदरीतच गरीबनगरमधल्या अनधिकृत झोपड्यांवर झालेल्या कारवाईचा मुंबईकर आणि रेल्वेच्या विस्तारासाठी फायदाच होणार आहे. पण या कारवाईला मोठा उशीर झाल्याचंही सांगितलं जात आहे. तसंच आजवर मुंबईमध्ये ज्या अनधिकृत झोपड्या उभ्या राहिल्यात त्यावर कारवाई कधी होणार असा प्रश्नही विचारला जातोय. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? गरीबनगरवरील कारवाईला खरंच उशीर झाला का? आणि झाला असेल तर त्याची कारणं काय? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलभिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.